अमरावती लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ दर्यापूर इथं महादेव कोळी बांधवांचा मेळावा घेण्यात आला। यावेळी कोळी बांधवांनी बळवंत वानखडे यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा ठाकरे उपगटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली। दरम्यान त्यांनी राणा दाम्पत्यावर निशाणाही साधला। काँग्रेस नेते आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील या मेळाव्यात राणा दाम्पत्याचा समाचार घेतला। एकीकडे पैशाची गुरणी आहे आणि दुसरीकडे मवाळता आणि सज्जनता आहे। एकीकडे गद्दारी आहे, पाठीत खंजीर खुपसणं आहे, दुसरीकडे इमानदारी आहे आणि सातत्य आहे। एकीकडे तुम्हाला दिसेल सुधीर दादा म्हटले याचा वापर त्याचा वापर त्याचा वापर, आता भाजपाचा वापर, आणि ते तर जाऊ द्या, तो वापर करत असताना इतकी गुरमी की ज्यानं तिकीट दिली त्यालाच म्हणे की बाबा नवरा बायकोच्या मध्ये तिसऱ्यानं बोलू नये। निर्णय तुम्हाला आम्हाला घ्यायचा आहे। इथे लढाई भाजपची आणि कमळाची नाही आहे, कमळाची आणि पंजाची नाही आहे। इथे लढाई या अख्ख्या अमरावतीची आणि त्या रानाची हरामखोर लोकांची आहे। बघा मी का असं म्हणते, मागच्या वेळेला आमच्याकडे आले, आम्ही म्हटलं तुम्ही डीपी कोणाचा लावलेला आहे? डीपी वेगळ्या लोकांचा होता, तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसची होती, आणि म्हटलं कशावरनं तुम्ही गोंधळ घालणार नाही। शब्दा खाल्ल्या की कोणत्याही हालतीत आम्ही आघाडी सोबत राहू काँग्रेस राष्ट्रवादीच्या, आणि 3 दिवसात बाईला धोका दिला। आज शनिवार आहे, शनिवार हनुमान रायानं त्याचा मेसेज पाठवून दिलाय। निसर्गाचे संदेश असतात, तो निसर्गाला तुम्ही बुद्धू समजू नये। निसर्ग उत्तर देत असतो। जिल्हा परिषद मध्ये गेले, सभापती झाले, आमदार राहिले, आणि आहे आणि खासदार तुम्हाला आजपासूनच सगळेजण म्हणायला लागले, बळवंत दादा तुम्हाला प्रॉमिस करावं लागेल, तुम्हाला काही या ठिकाणी निर्धार करावे लागतील की कोळी समाजाच्या मागे राजूदादांनी सगळ्यांनी उपोषण केलं। बघा यांची बदमाशी किती आहे। उपोषण केलं, कोळी समाजाची लक्षवेधी लावली होती, त्यावेळी या राणाने चमचा ढवळला, अरे या राणाने लक्षवेधी पळवून नेण्याचं काम केलं। आपल्या कोळी समाजाचा प्रश्न या विधानसभेत मांडू दिला नाही, आणि अशा अवलादीला गडल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही। हे अक्काबाई, अगं बाई तू कुठं शिवसेनेच्या नादाला लागते? अगं तुझ्यानं काय काट वाकडं होत नाही, आमचं शिवसेना आहे। तू शिवसेना संपवल्या, सुपारी घेतली। अक्का मला या महिला भगिनींना सांगायचंय, संपर्क प्रमुख साहेब, मी शिवसेनेचा उपनेता म्हणून तुम्हाला आज आदेश करतोय, तुम्हाला सूचना करतोय, सगळ्या जिल्हा प्रमुख असं महिला आघाडी सगळ्या पदाधिकाऱ्यांना परत म्हणायचं नाही, सांगितलं नाही मी दुसऱ्यासारखा नाही। जर का नवनीत राणा कुटुंब जर परत उद्धव ठाकरे साहेबांच्या आडवं आलं तर त्याच रस्त्यात तिला गाडल्याशिवाय सोडायचं नाही। काय व्हायचं ते होणे, गुन्हे दाखल झाले, आतमध्ये जायची तयारी ठेवा। जर तुम्ही मागे घ्याल तर तुम्ही उद्धव ठाकरेंची शिवसैनिक नाही सांगून ठेवतो। मस्तीवानाची मस्ती उतरवण्याचं काम आणि माज जिरवण्याचं काम हे शिवसेनेचं आहे, लक्षात ठेवा।